प्रश्न क्रमांक 1, सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? ए अमृतसर, बी जयपूर, सी वाराणसी, डी कानपूर. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अमृतसर. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या देशात रविवारची सुट्टी नसते? ए भारत, बी पाकिस्तान, सी यमन, डी भूटान. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी यमन. प्रश्न क्रमांक 3, कोरफड खाल्ल्याने कोणता फायदा होतो? ए अपचन, बी हृदयविकार, सी त्वचारोग, डी वजन कमी. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वजन कमी. प्रश्न क्रमांक 4, जमिनीवर झोपल्याने कुठला आजार बरा होतो? ए डायबिटीज, बी बॉडी पोस्चर, सी कॅन्सर, डी हार्ट अटॅक. उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बॉडी पोस्चर. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? ए शेकरू, बी ससा, सी गाय, डी खार. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शेकरू. प्रश्न क्रमांक 6, मुलींच्या शरीराचे तापमान किती असते? ए 15 डिग्री सेल्सिअस, बी 25 डिग्री सेल्सिअस, सी 35 डिग्री सेल्सिअस, डी 37 डिग्री सेल्सिअस. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 37 डिग्री सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 7, कलिंगड मध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? ए 100%, बी 92%, सी 60%, डी 80%. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 92%. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या ग्रहावर चंद्रासारखे खड्डे आहेत? ए शनी ग्रह, बी गुरु ग्रह, सी बुध ग्रह, डी मंगळ ग्रह. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बुध ग्रह. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या व्यक्तीच्या गाडीला नंबर प्लेट नसते? ए राष्ट्रपती, बी आमदार, सी मुख्यमंत्री, डी खासदार. उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या प्राण्याला दुर्बीण सारखे दिसते? ए ससा, बी गाढव, सी लेमूर, डी हरिण. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लेमूर. प्रश्न क्रमांक 11, दोडका खाल्यास कोणता आजार बरा होतो? ए कॅन्सर, बी दमा मूळव्याध, सी डी पित्त. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पित्त. प्रश्न क्रमांक 12, मुले मुली यांचा रंग काळा का होतो? ए हवामानामुळे, बी मेलानिनमुळे, सी उन्हामुळे, डी जीवनसत्वमुळे. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मेलानिनमुळे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ए सालहेर, बी ब्रह्मगिरी, सी तारामती, डी कळसुबाई. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कळसुबाई. प्रश्न क्रमांक 14, जगातील सर्वात खुशबूदार फूल कोणते आहे? ए केवढा, बी सूर्यफूल, सी गुलाब, डी चमेली.
उत्तर माहिती असेल तर कमेंट करा। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए केवढा। प्रश्न क्रमांक 15, सर्वात जास्त अणुबॉम्ब कोणत्या देशात आहेत? ए भारत, बी अमेरिका, सी रशिया, डी पाकिस्तान। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रशिया। प्रश्न क्रमांक 16, चिंगम गिळून घेतले ते पचण्यासाठी किती दिवस लागतात? ए 7 वर्ष, बी 8 वर्ष, सी 4 वर्ष, डी 5 वर्ष। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 7 वर्ष। प्रश्न क्रमांक 17, कोणत्या झाडाचे पान खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते? ए तुळस, बी पुदिना, सी कडुलिंब, डी वड। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुदिना। कोणते फळ विमानामध्ये घेऊन जाण्यासाठी सक्त मनाई आहे? ए केळी, बी आंबा, सी सफरचंद, डी नारळ। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नारळ। प्रश्न क्रमांक 19, तुपाचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता आहे? ए पाकिस्तान देश, बी चीन देश, सी भारत देश, डी जपान देश। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भारत देश। प्रश्न क्रमांक 20, कबड्डी या खेळाचा शोध कोणत्या देशाने लावला? ए जपान, बी भारत, सी चीन, डी नेपाळ। उत्तर माहिती असेल तर कमेंट करा। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारत। प्रश्न क्रमांक 21, भारतामध्ये सर्वात जास्त कोणते धान्य खाल्ले जाते? ए तांदूळ, बी बाजरी, सी ज्वारी, डी गहू। योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए तांदूळ। प्रश्न क्रमांक 22, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? ए नागपूर, बी लातूर, सी नाशिक, डी जळगाव। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जळगाव। प्रश्न क्रमांक 23, कोणत्या झाडाचे फळ तोडल्यानंतर ते झाड सुकून जाते? ए सफरचंद, बी चिक्कू, सी केळी, डी आंबा। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी केळी। प्रश्न क्रमांक 24, कोणत्या देशात सर्वात साधे लोक राहतात? ए भारत, बी चीन, सी अमेरिका, डी जपान। उत्तर माहिती असेल तर कमेंट करा। तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भारत। प्रश्न क्रमांक 25, गोम कानात शिरल्यास कानात काय टाकावे? ए केरोसिन, बी मिठाचे पाणी, सी लिंबू रस, डी फिनेल। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मिठाचे पाणी। प्रश्न क्रमांक 26, धातूंचा राजा कुणाला म्हटले जाते? ए अल्युमिनियम, बी लोह, सी सोने, डी चांदी। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सोने। प्रश्न क्रमांक 27, कोया चहात लिंबू टाकून पिल्याने कोणता आजार बरा होतो? ए त्वचारोग, बी पचन समस्या, सी कॅन्सर, डी फिट।
तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी फिट। प्रश्न क्रमांक 28, भारतामध्ये फाशीची शिक्षा कोण माफ करू शकतो? ए राष्ट्रपती, बी मुख्यमंत्री, सी प्रधानमंत्री, डी भारतीय नागरिक। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए राष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 29, कोणता देश सूर्यावर जाण्याच्या तयारीत आहे? ए पाकिस्तान, बी चीन, सी नॉर्वे, डी अमेरिका। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चीन। प्रश्न क्रमांक 30, शेळी पालन सर्वात जास्त कुठे केले जाते? ए उत्तर प्रदेश, बी महाराष्ट्र, सी केरळ, डी राजस्थान। या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये टाइप करून सांगायचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।